आजही आपल्याकडं प्लेजर सर्व्हिसिंगला आलेली आहे. हिचे फॉल्ट आहे, जे ब्रेक लागत नाही दोन्ही पण. त्याच्यानंतर हिचे जे शूज आहे, चावी शूज, याचे नट पडलेले आहे. गाडी ॲव्हरेज देत नाही आणि गाडी खूप जाम चालते. तर याची आपण आता सर्व्हिसिंग करणार आहे. त्याच्या सर्व्हिसिंगमध्ये आपण याचे फॉल्ट पण सॉल्व करणार आहे आणि सर्व्हिसिंग कशी होती प्लेजरची तेही आपण बघणार आहे. लॉक फर्स्ट फॉल्ट, लॉक बघा किती हलतोय. आणि हे बघा इथले याचे स्क्रू पडलेले दोन्ही पण. ते बघा स्क्रू, वरचा स्क्रू पडला. तर मी बॉडी खोलून हे बघा स्क्रू ते फिट करतोय. फिट झाल्यानंतर बघा हे पूर्ण टाईट झालं आहे, काहीच हालत नाही. इथं पूर्ण ओके झालेलं आहे. पहिला फॉल्ट सॉल्व झाला आहे. आता मी डार्क ग्रीसिंग करतो, व्हील ग्रीसिंग वगैरे, पुढचं व्हील ग्रीसिंग. त्याला 19 आणि 14चा पाना लागतो, रिंग पाना दोन्ही असले तरी चालतं. आता हे चाक मी ओपन करतो या ठिकाणी. इथं चाक ओपन केल्यानंतर याचे लिंक असते आहे, हे लिंक बुश आणि शॉकअप बुश हे दोन्ही आपल्याला खोलून घ्यायचे. इथं खोलायचे. खोलल्यानंतर हे ज्यातले बुश हे खराब असते हे चेंज करायचे. हे बा हातात दाखवले ते. आता मी मागचे हे दोन्ही पण लिंक बुश काढतोय. ते शॉकअपला त्या शॉकअपच्या पाठीमागच्या साईडला असतं चिमट्याला, हे दोन्ही मी ओपन करतोय. आता याला 12चा आणि 14चा पाना लागतो. पट्टी पानाही वापरू शकते किंवा रिंग पानाही वापरू शकते, काही प्रॉब्लेम नाही. हे काढल्यानंतर बघा हे लिंक दोन्ही पण लिंकमध्ये खूप माती वगैरे डस्ट असतो. तर सगळ्यात पहिले याचे कॅप काढून घ्यायचे दोन्ही पण आपल्याला. याच्यावरती कॅप असतं, ते कॅप काढल्यानंतर इथं आतमध्ये त्याचे बुश पण असते. ते तुम्हाला दाखवतो मी ते बुश वगैरे कसे काढायचे याच्यामध्ये. सगळ्यात पहिले हे सगळ्या कॅप वगैरे काढून घ्यायच्या पूर्णपैकी. आणि जे काही तिथं माती वगैरे असेल ती पूर्ण तिथं क्लीन करायची. आधी मी आता गाडी धुवून आणली असती, पण माझ्याकडे बंद होतं वॉशिंग, नाही तर मी गाडी वॉश करूनच काम करतो. आता बघू शकता तुम्ही ह्याची लिंकची पूर्ण माती वगैरे लागली. माती वगैरे पूर्ण क्लिनिंग करून घ्यायचं इथलं, जेणेकरून आपण ग्रीसिंग करणार त्यावेळेस ती माती आली नाही पाहिजे. ह्याच्याने सस्पेन्शन पुढचं एकदम बेस्ट होतं ह्याच्यामुळं. आता बघ हे माझ्याकडे एअरगननी हे वगैरे वॉश करून साफ करून घेतो, पूर्ण ते क्लीनअप करून घेतो सगळं चांगल्या पद्धतीने, जेणेकरून ग्रीसिंग करताना माती वगैरे नाही पाहिजे तिथं कुठे. कारण की ते जेव्हा स्पीड ब्रेकरमध्ये जेव्हा गाडी जाते त्यावेळेस त्याच्या संग हे बुश खूप मोठं काम करतं आहे सस्पेन्शनला. ते बघायचे ते बुश मी काढून घेतो आहे. तुम्ही पाण्यानेही काढू शकता, असं टोकदार पाण्याने. आता शॉकअप पण मी साफ करून घेतो आहे, त्याचे पुसून वगैरे घ्यायचे स्वच्छ. आणि आता हे ग्रीसिंग करून घ्यायचे त्याला, त्याच्या आतमध्ये ग्रीस भरून दोन्ही यांना ग्रीसिंग करून घेतलं आहे. दोन्ही याचे शॉकअपला बी ग्रीसिंग करून घ्यायचे. याचे बुश आपण रिमूव्ह करतो नाही, नवीन बुश टाकतो याचे दोन्ही पुढचे शॉकअपचे. बुश फिट झालेले आहे. आता लिंक पण फिट करून घेणार आहे आपण. याचे लिंक बुश असतं ते. ह्याला पाना लागणार असतो तो 14चा, 12चा, 19. हे 3 पाण्यात हे काम होतं आहे, काही प्रॉब्लेम नाही. जास्तही टाईट नाही करायचे, एकदम मिडियम ह्याचे टाईट करून घ्यायचे दोन्ही पण. व्यवस्थित पक्के टाईट करून घ्यायचे दोन्ही बोल्ट. आता फायनली त्याचे लायनर आपल्याला रिमूव्ह करायचे, कारण की ब्रेकचा इश्यू होता याच्यामध्ये. हे सगळं ब्रेकचे लाईन काढण्यात पूर्ण क्लिनिंग करतो मी. आणि आता इथे ओरिजिनल जेन्युइन होंडाचे लायनर आहे, हे आपण तिला टाकणार आहे. लायनर आता ते फिट करतो आहे मी. आता आता फक्त व्हील ग्रीसिंग राहिले आहे. ते व्हील ग्रीसिंग करण्यासाठी सगळ्यात पहिले इथे मागची कॅप काढून घेतो आहे मी. आणि याच्यात पण खराब ग्रीस पहिलं काढून घ्यायचं आहे पूर्णपैकी. माझ्याकडे एअरगननी आहे, मी पूर्ण
ग्रीस त्याचं काढून घेतो दोन्ही पण मागचं आणि पुढचं. आणि याला चांगलं फडक्याने साफ करून घ्यायचं आहे स्वच्छ आणि मग याला ग्रीसिंग करून घ्यायची. आता फायनली झालं आहे. आता मी फिट करतो आहे चाक. तर ॲक्सेल आहे, ॲक्सेलला पुसून घेतल्यानंतर चांगलं ग्रीस लावतो आहे. आणि आता हे ॲक्सेल हे मी ॲक्सेल झाल्यानंतर चाक लावून ये चाक लावतो आहे. याला 14चा आणि 19चा पाना असतो दोन्ही पूर्णपैकी फिट झालेला आहे.